आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वेळापूर ग्रामपंचायतीच्या कारभारात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या वेळापूर येथे मुक्कामी येणार असताना वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावातील अनेक सार्वजनिक रस्त्यावर पाणी साचून तळ्याचे रूप आले आहे. सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावरील खड्डे, अस्वच्छता आणि इतर मूलभूत समस्यांबाबत वारंवार तक्रारी करून हे ग्रामविकास अधिकारी उडवडीची उत्तरे देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्रामस्थांनी नेमकी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया. ग्रामपंचायत समोरील परिस्थिती, हा रोड जे आहे तो ग्रामपंचायतकडून येणार रोड आहे. ग्रामपंचायतकडून येणार रोड आहे आणि ही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे वेळापूरचा. या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बघा. काढल्यामुळे उभा बसला नाही. ज्याला कलेक्टरला गेलं की ते आडवा काढून बातमीला लावायचं. सात महिने झाले मी सांगतो या आम्हाला त्रास होतो ह्याचा. ग्रामपंचायती मुतारी समोर सरकारी दवाखाना, या गेट समोर मुतारी आहे आणि ही कचऱ्या ढीक बघा. हां, आम्ही इथं रहिवाई सगळे राहतोय. रहिवाई सगळे आम्हाला ही जी दुर्गंधी आणि इथल्या पुढल्या ग्रामपंचायत चौकातील लोक सरकारी दवाखान्यात मुताले जातात. तुकाराम शामराव कांबळे. तुम्ही तक्रार किती वेळा दिली? 3-4 वेळा तक्रार दिली. किती दिवसापासून जातात? 1.5 वर्ष झालं तक्रार देतोय. कोणाकोणाकडे दिली? भाऊसाहेब, सरपंच आणि 6 दिवसापूर्वी मी अप्लिकेशन केले. भाऊसाहेब काय म्हणले की मी 2 महिन्यापूर्वी मुतार धुतली. मी तर आहे समोर. नमस्कार साहेब, मी वेळापूरचा एक सामान्य नागरिक आहे आणि ही वेळापूर एक लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे चाललेली आहे. या ग्रामपंचायतमध्ये एका ग्रामसेवकाची हुकूम चालते. आज आमच्या गावात पालखी उद्याच्यावर येणार आहेत. माऊली आमच्या गावात उद्या येणार आहेत आणि आज ही या गावाची अवस्था काय बघा. जा विचारा गेलं, फोन उचलत नाही पहिली गोष्ट, आणि समोर जाऊन विचारलं तर ऐकून घेत नाही, पळून जातोय तो ग्रामसेवक. या माणसाची आम्ही तक्रार पालकमंत्र्याला करणार आहे आणि त्याला निलंबनाची मागणी करणार आहे. ही अवस्था बघा आमच्या ग्रामपंचायतच्या रस्त्याची. त्या दारात एवढं पाणी आहे बघा साहेब. तक्रार किती वेळा दिली तुम्ही सांगा. तुमच्या घरात किती वेळा तुम्ही तक्रार केली? ग्रामसेवक हा हुकुमशाही आहे, त्याच्या मालकीची ग्रामपंचायत झाली असं त्याला वाटायला लागलेलं. ते फिरकत बिना आजपासून त्या रस्त्याला बी आला नसेल असं आम्हाला तर वाटतं. मी सकाळी फोन सुरू काय म्हणलं? मी म्हणलं तर येईल तिथं बी म्हणलं कसलं वरण पाणी येईल ते सगळं निसणीमध्ये जातंय म्हणलं आमच्या. काय उत्तर दिलं त्याने म्हणलं पालखीत चालू आहे टाकतो म्हणलं. आता उद्या पालखी आली अजून नाही. हे बी कॉर्नरचा रस्ता आहे, इथे पाणी साठतंय. ग्रामसेवकाला तक्रार द्यायला गेले का ते ऐकून घेत नाही कोणाचं.